नमस्कार. आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 7 जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेटचा दर आहे 1,44,500, 22 कॅरेटचा दर 1,32,940, तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,30,000 रुपये. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचनमधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात सोहाळे येथे यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक उत्साहात. मजूर टंचाईवर मात करत उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन. सोहाळे पेरनोली परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. शासकीय दस्तावेजांमध्ये छेडछाडीचा आरोप करत माजी नगरसेविका सुमय्या खेडेकर यांचे निवेदन. जात पडताळणी प्रकरणातील कागदपत्रांची बेकायदेशीर छेडछाड झाल्याचा दावा. संबंधित अधिकारी आणि आरिफ खेडेकर यांच्यावर कारवाईची मागणी. गडहिंग्लजच्या निखिल जोशी यांनी सीए परीक्षा उत्तीर्ण करून मिळवलं यश. परिश्रम विद्यालयात सत्कार. विद्यार्थ्यांना जिद्द आणि चिकाटीचा दिला संदेश. शैक्षणिक क्षेत्रातून निखिलवर अभिनंदनाचा वर्षाव. हेरे सरंजाम प्रश्नाच्या निराकरणाचं श्रेय सर्वांच्याच संघर्षाला. माजी आमदार राजेश पाटील यांचं प्रतिपादन. कैलासवासी नरसिंहराव पाटील यांच्या काळात प्रश्नाच्या निराकरणासाठी पायाभरणी झाल्याचा दावा. श्रेयवादाचं राजकारण न करता शेतकरी आंदोलनाचा सन्मान करण्याचं आवाहन. नागणवाडी आयुष्यमान आरोग्य मंदिरात सलग तिसरी यशस्वी नैसर्गिक प्रसूती. दुर्गम भागात सुरक्षित मातृत्व सेवेमुळे शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढला. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून माता आणि नवजात बाळाची सुखरूप प्रसूती. सहकार मूल्ये रुजवणारी रवळनाथ ही देशातील एकमेव संस्था. प्राचार्य JB बारदेसकर यांचं प्रतिपादन. जागतिक सहकार दिनानिमित्त रवळनाथ समूहात विविध उपक्रमांचं आयोजन. सहकार पोस्टरवर सादरीकरण स्पर्धेत 40हून अधिक शाळांमधील 58 विद्यार्थ्यांचा सहभाग. मजरे कार्वे येथील अप्पर तहसीलदार कार्यालय मूळ ठिकाणीच सुरू करण्याची माजी आमदार राजेश पाटील यांची मागणी. दुर्गम भागातील नागरिकांना महसुली सेवा सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. कार्यालय स्थलांतरित करू नये, शासनाच्या मूळ निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी. फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी स्वयंसेवक म्हणून आजऱ्याच्या राजवर्धन देसाईची निवड. अमेरिकेतील स्टेडियमवर कोल्हापूरच्या फुटबॉल मंडळाचे ध्वज फडकावत जपला जिल्ह्याचा अभिमान. राजवर्धनच्या यशामुळे कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वात आनंदाचं वातावरण. अलकाताई भुईटे यांचं कार्य समाजासाठी प्रेरणादायी. अंजनीताई रेडेकर यांचं प्रतिपादन. संघर्षातून कुटुंब उभे करणाऱ्या शांताबाई यादव यांचा अलकाताई भुईटे नारीशक्ती पुरस्काराने सन्मान. महिला सक्षमीकरणाच्या कार्याचा गौरव करत गडहिंग्लजमध्ये पुरस्कार वितरण सोहळा. अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांचा वाढदिवस पर्यावरणपूरक उपक्रमाने साजरा. विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, शालेय साहित्य आणि वृक्षरोपांचं वाटप. सामाजिक कार्याची दखल घेत पार्ले येथे झाला सत्कार. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन. आजरा तालुका संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी सुनील दिवटे यांची नियुक्ती. किशोर जाधव आणि मधुकर राणे यांची सदस्यपदी निवड. समिती स्थापन झाल्याने निराधारांच्या प्रलंबित प्रकरणांना मिळणार गती. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.